नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अक्षयला जेव्हा जाग येते तो घाईने आता आरोहीच्या रूममध्ये झोपलेली आहे, तर त्या रूममध्ये येतो. तेथे त्याला आरोही दिसत नाही म्हणून त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो लगेच रमाकडे धावतच येतो. रमा मात्र तेथे झोपलेलीच असते. रमाला उठवतो. रमाला म्हणतो की उठ, अगं तुला कळतं का तू का झोपलीस? अगं आरोही कुठे आहे? ती रेवा आपल्या आरोहीला घेऊन कुठे गेली? रमा आता अगदी खडबडून जागी होते. तिला भीती वाटते, खूपच घाबरलेली असते आणि बघते तर काय आरोही तिला तिथे दिसत नाही. ती म्हणते की अक्षय, अहो आरोही तर इथेच झोपलेली होती आणि रेवा सुद्धा, मग ह्या दोघी कुठे गेल्या? अक्षय म्हणतो की तुला कळतं का? ती रेवा मात्र आता तुला झोपी लावून आरोहीला कुठेतरी घेऊन गेली. मी तुला सांगत होतो की तिच्यावर विश्वास ठेवू नको म्हणून, पण तू ऐकायला तयार नव्हती. आणि हे बघ, परवा तिला आरोहीला घेऊन जाणं जमलं नाही, त्यामुळे तिने हे नाटक रचलं होतं. त्यामुळे प्लीज तू त्या नाटकाला भुललीस. त्यावरती रमा म्हणते की असं कसं शक्य आहे? अहो रेवा बदलली. तर अक्षय जीव तोडून सांगतो की नाही बदलली. रेवा आपल्याला वेड्यात काढत आहे. ती आपल्या मुलीला घेऊन पळून गेलेली आहे आणि आता चल लवकरात लवकर, नाहीतर ती आपल्या आरोहीला घेऊन कुठेतरी लांब शहराच्या बाहेर जाऊ शकते. चल लवकर म्हणून अक्षय आणि रमा दोघेही आता जायला निघतात आणि दोघेही आता आरोही आरोही करत आरोहीला शोधत येतात. आरोही आरोही आरू आरू म्हणून बाहेर आवाज देत येतात आणि तेवढेच समोर त्यांना रेवा दिसते. रेवा सुद्धा आता आरोहीला शोधण्याचं नाटक त्यांच्या समोर करत आहे की कुठे गेली आरोही. तेव्हा आता रमा आणि अक्षय रेवाला येथे बघून त्यांना धक्काच बसतो की रेवा इथे काय करते? आता मुद्दाम आता रेवा आरोही आरोही करून आरोहीला शोधण्याचं नाटक ती आता यांच्या समोर करत आहे आणि रेवा सुद्धा आता आरोही आरोही म्हणून इकडे तिकडे पाहते आणि आरोहीला आवाज देते. तेव्हा आता सापडली का आरोही असं विचारते, तर रमा तिच्यावर जोरात ओरडते की रेवा तू इथे काय करतेस? आरोही कुठे आहे? आणि तू तर झोपलेली होती. तेव्हा रेवा लगेच आता हसायला सुरुवात करते. तिचं खरं रूप ती दाखवते. अक्षय रागाने रेवाला विचारतो की आरोही कुठे आहे? रेवा आता मोठमोठ्याने हसत असते. तेव्हा लगेच आता रेवा मोठमोठ्याने हसते आणि म्हणते की माझ्या आयुष्याची रांगोळी करून तुम्ही स्वतः सुख भोगत आहे. तर 7 वर्ष मी जेलमध्ये सडत होते, तुम्ही मात्र हे एक्सपेक्ट करता की मी तुमच्याशी चांगलं वागेल म्हणून. तर रेवाचं हे रूप बघून मात्र रमाला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा त्यांना चुचूक करत असते आणि त्यांच्यावर हसत असते. तेव्हा रमाला आणि अक्षयला फार मोठा धक्का बसतो. रेवावरती विश्वास ठेवून फार मोठी चूक केली असं त्यांना वाटते. रमा आता रागानेच म्हणते की जो काही आता तुला बदला घ्यायचा असेल ना, तर तो आमचा घे. आमच्या आरोहीच्या नादाला लागू नको. आरोहीला काही होता कामा नये. आणि जोरात ती किंचाळून ओरडते की कुठे आहे आरोही, सांग. तेवढ्यात लगेच आता रेवा आता तिला बंदूक हातामध्ये घेऊन भीती दाखवते आणि म्हणजे शांत राहा आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ओरडण्याचा हक्क फक्त आणि फक्त माझा आहे. ओरडण्याचा हक्क तुम्हाला नाही, तर माझी वेळ आहे ओरडण्याची. तुम्ही माझा हक्क माझ्याकडून हिसकावून घेतले आणि आज मात्र मी त्या गोष्टीचा बदला घेतला की आरोहीला मात्र मी तुमच्याकडून हिसकावून घेतलेला आहे. आणि ती तर खूप इनोसंट होते आणि पर्सनली माझे मात्र ती खूप फेवरेट होती आणि बिचारी तर ती फक्त आणि फक्त तुमच्या आठवणीतच आता राहील. आता जसजसे रेवा हे सर्व बोलत आहे तसतसा रमा आणि अक्षयचा जीव पूर्णपणे खालीवर होत आहे. आपल्या आरोहीला ते त्यांचे डोळे शोधण्याचा प्रयत्न करत असतात की नक्की ह्या रेवाने आरोही सोबत काय केलं असेल. एक असा धक्का त्यांना बसलेला असतो. मी आरोहीला अशा ठिकाणी पाठवलेला आहे की तेथून परत येण्याचा रस्ताच आता बंद झालेला आहे आणि तिच्या आठवणीमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही आयुष्यभर रडत बसतात. म्हणून आता जोरजोराने ही रेवा हसायला सुरुवात करते आणि हे मात्र अक्षयला पडलेलं एक असं विचित्र स्वप्न असतं आणि तेवढ्यात त्याला जाग येते आणि तेवढ्यात तो आरोही करत आता रूममध्ये धावतच येतो. तेव्हा आरोही, रमा आणि रेवा ह्या झोपलेले असतात. आता रेवा ही तशीच बसून झोपी गेलेली असते आणि रमा सुद्धा. आणि तेव्हा कुठे आता त्या सगळ्यांना बघून अक्षयचा जीव आता जीवात जीव येतो आणि अक्षय आता बघत असतो की रेवा सुद्धा आता तेथे झोपलेली आहे आणि अक्षय पाहतो आणि दरवाजा बंद करून आता तो बाहेर येतो. त्यानंतर सकाळ होते आणि आरोही छान आता अगदी इकडे तिकडे फिरत असते, आनंदाने उड्या मारत असते. रेवा खूप छान तयार होते आणि आरोहीला विचारते की काय आरोही, कसं वाटतं? तेवढ्यात अक्षय तिथे झोपलेला असतो आणि अक्षयच्या जवळ येऊन आता आरोही त्याला बाबा म्हणून हाक मारते. तेव्हा आरोहीला तो इतकं खुश बघून लगेच खुश होतो. आरोही त्याला गुड मॉर्निंग करते, तर अक्षय सुद्धा गुड मॉर्निंग करतो. आणि कशी आहेस तू? तर आरोही म्हणते की मी बेस्ट आहे. रेवा आता आरोहीला आवाज देते की आरोही लवकर ये. तर आरोही म्हणते की हो रेवा मावशी आलेच. आणि नाश्ता असं ती आता अक्षयला म्हणते. अक्षयच्या हातातील हात सुटतो आणि आरोही रेवाकडे जाते. आरोहीसाठी मस्त आता सूप बनवलेलं असतं. आता आरोही विचारते की काय आहे रेवा मावशी? रेवा म्हणते की हे स्पेशल असं मस्त सूप आहे, ब्रेकफास्ट. तर अक्षय रागाने रेवाकडे बघत असतो. आरोही नको नको मला करत असते.
त्यावरती रेवा म्हणते की का नको, तुझ्या मावशीने केलेला आहे ना, त्यामुळे तुला प्यावंच लागेल, एकदा पिऊन बघ. तेव्हा रेवा मावशी नको असं म्हणते. आणि हे बघ, हे इतकं मॅजिक सूप आहे, याला मॅजिक सूप असं म्हणतात. जेव्हा कोणी आजारी असेल तर त्याला हे सूप देतात आणि हे सर्व प्याल्यानंतर तू मात्र माझ्यासारखी सुपर वुमन बनणार आहे, एकदम अशी माझ्यासारखी. आणि आरोही सूप पिते आणि म्हणते की खरंच खूप टेस्टी आहे, मला खूप आवडले. आणि आता रेवा तिच्या हाताने तिला भरवते आणि म्हणते की आता ही सूप पिऊन मात्र आरोही अगदी सुपर वुमन बनणार आहे. अक्षय आता तिच्याकडे सारखा पाहत असतो. रेवा त्याची लक्ष अगदी नाही असं दाखवते आणि त्याच्याकडे चोरून नकळत पाहत असते. आणि तेवढ्यात रमा तेथे येते. आता आरोही म्हणते की बघ आई, मी पूर्ण काही सूप आहे तर ते पिऊन घेतलेलं आहे. तर रेवा मावशीने खूपच टेस्टी सूप बनवलं होतं. त्यावरती रमा म्हणते की अरे वा, मला खूप भूक लागली होती, परंतु आता माझ्यामध्ये अशी शक्ती आलेली आहे तर म्हणून आरोही छान असे दिसते. तेव्हा रमा ही रेवाला म्हणते की थँक्यू रेवा. रेवा म्हणते की थँक्यू प्लीज मला म्हणू नकोस, आम्ही दोघे एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहोत, हो की नाही. त्यावरती आरोही खुशत म्हणते की हो. रमा म्हणते की चला आता आपण आता घरी जाऊया, बाबा थांबलेले आहेत. तर आरोही म्हणते की नाही, मला नाही जायचं. आरोही ऐकायला तयारच नसते. रमाने अक्षयला आता पुन्हा एक धक्का बसतो आणि रेवाला म्हणते की मावशी आपण फिरायला जाऊयात ना. त्यावरती रेवा म्हणते की अगं बाळा, हे बघ आज कसं पॉसिबल आहे, तू घरी जा, औषध वगैरे घे, घरी जा मस्त. त्यावरती आरोही म्हणते की नाही, मी इथेच थांबेल. रेवा म्हणते की हे बघ बाळा, तू एकटी कसं थांबशील, मला काही कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे आणि तुला एकटीला घरामध्ये बोर होईल, त्यामुळे तू आई आणि बाबांबरोबर जा, आराम कर आणि ज्या दिवशी तुला बरं वाटायला लागेल त्या दिवशी तू म्हणशील तिकडे जाऊयात. आरोही म्हणते की प्रॉमिस. तर रेवा म्हणते की हो नक्कीच प्रॉमिस. म्हणून आता रेवा चंदाला आवाज देते आणि आरोहीला तयार होऊन आणण्यासाठी सांगते. चंदा खुश होत लगेच आरोहीचा हात धरते आणि आता आरोही प्रत्येक गोष्ट रेवाची ऐकत असते. त्यानंतर रमा पुन्हा रेवाला थँक्यू बोलते. तर रेवा म्हणते की खरंच आय एम सॉरी रमा, मी तिला पुन्हा भेटण्याचं प्रॉमिस केलं ते, परंतु हे पण मी तुमच्या मनाविरुद्ध कधीच नाही वागणार. तेव्हा आता रमा म्हणते की अगं तसं काही नाही, तू भेटू शकतेस आरोहीला, इनफॅक्ट म्हणजे तू आमच्या घरी सुद्धा तिला भेटायला येऊ शकते. तेव्हा आता अक्षयला हे सगळं काही म्हणल्यानंतर फारच राग येत असतो. तो रमाकडे पाहत असतो. तेव्हा रेवा म्हणते की हे बघ रमा, मला तुझं मन समजतं, परंतु माझ्या सुद्धा काही मर्यादा आहेत, मी तुमच्या घरी असं आरोहीला भेटायला नाही येऊ शकत. त्यावरती रमा म्हणते की अगं तू अगदी खरंच निसंकोचपणे येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. अक्षयला ह्या सगळ्याचा राग येत असतो पण आता तो शांत असतो. आणि तेवढ्यात आरोही धावतच येते, रेवाचा हात धरते आणि विचारते की मावशी तू आमच्या घरी येणार आहे ना. तेव्हा रेवा म्हणते की हो नक्की, मी तुला प्रॉमिस करते की मी माझ्या प्रिन्सेसच्या घरी नक्की येणार. आरोही खूपच खुश होते आणि तिच्या हातामध्ये हात देत म्हणते की आता आपली मैत्री आहे ती पक्की, कोणीच ती तोडू शकणार नाही. त्यावरती आता रेवा म्हणते की यस, आता ही मैत्री कोणीही तोडू शकणार नाही. रमा आता खुश होत त्यांच्याकडे बघत असते. आरोही लगेच म्हणते की ते काय म्हणतात की आपली यारी. रेवा आता रमाकडे बघत असते आणि आरोहीला म्हणते की अख्ख्या जगात भारी. आता आरोही तिच्यामध्ये पूर्णपणे इग्नोर होत चाललेली आहे. अक्षयच्या डोळ्यात पाणी येते, त्याला नको असं हवं असतं पण तरी सुद्धा आरोहीमुळे त्याला सगळं काही हात टेकावे लागतात. पण तरी सुद्धा तो विचारात पडतो. त्याला आता ह्या रेवावर संशय आलेला असतो. रेवा बदललेली नाही हे अक्षय पूर्णपणे खात्रीने सांगत असतो. अक्षयच्या डोळ्यात पाणी असतं. तर आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात. रमाला सुद्धा आता वेगळंच फील होत असतं. त्यानंतर आरोही आणि रेवा पुन्हा एकमेकींना घट्ट मिठी मारतात. सगळेजण बाहेर येतात. आता सगळ्यांच्या समोर आरोहीला लगेच ती जवळ घेते. आरोही म्हणते की हे बघ मावशी, विसरायचं नाही सगळ्या, हे बघा तू सगळ्यांच्या समोर जे प्रॉमिस केलेलं आहे ते विसरायचं नाही आणि नक्की यायचं. आणि हे बघ मला आता सांग की तू माझ्या घरी कधी येणार आहे. त्यावरती रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात. आता आरोही म्हणते की आतापासूनच मी तुझी वाट बघायला सुरुवात केलेली आहे. त्यावरती तांबटकर खुश होऊन हसत असतो. त्यावरती रेवा म्हणते की हो माय प्रिन्सेस, मी तुला कॉल करेल, पण त्या अगोदर तू घरी जा, घरी जाऊन मेडिसिन्स वगैरे सगळं घ्यायचं आहे, म्हणजे कसं की आपण लवकरात लवकर भेटू शकतो. त्यावरती आरोही म्हणते की यस ऑफकोर्स, तिला टाळी वगैरे देते. त्यावरती तांबटकर म्हणतो की हे बघ लवकरात लवकर तू परत खेळायला इकडे ये. आरोही खुश होत हो असं म्हणते आणि रमा आणि अक्षयचा हात धरत अगदी त्यांच्या दोघांच्या हाताला धर खुश होत आनंदाने उड्या मारून तेथच जात असते. का आनंद तिला झालेला असतो आणि परत मागे वळून बघत बाय बाय करत असते. तांबटकर तिला बाय बाय करत असते. रेवा खुश होत बघत असते. तांबटकर तिला जवळ घेतो. तांबटकरला काही कळत नसतं की रेवाचा हा सगळा डाव असतो. चंदा सुद्धा आता ते खेळणी वगैरे आहे तर ती तिच्या मागे घेऊन जात असते. आरोही मस्त मागे झोपलेली असते, अंगावर वगैरे घेऊन. रमा आणि अक्षय तिच्याकडे बघत असतात. अक्षय मात्र काही बोलत नसतो, आपल्या आरोहीला वळून वळून बघत असतो. रमा त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की बापरे किती शांतता आहे, एवढी ही शांतता मिस्टर मुकादम काही मौन उरत आहे का असं ती अक्षयला विचारते. अक्षयला बोलण्यासाठी मात्र रमा काही ना काही प्रयत्न करत असते. तेव्हा आता रमा सुद्धा आरोहीकडे पाहते आणि अक्षयला म्हणते की काल रात्री मात्र आपल्या
आरोहीची अवस्था कशी होती, कोणत्या अवस्थेत होती ती, आणि आता फक्त आणि फक्त ती शांत झोपलेली आहे. आणि खरंच मी सुद्धा आता खूप आनंदी आहे. खूप मोठं असं वजन माझ्या मनावरून उतरण्यासारखं झालेलं आहे. तरी सुद्धा अक्षय काही बोलत नसतो. तेव्हा आता रमा वैतागते आणि अक्षयला पुन्हा विचारते की तुम्ही काय इतकी शांत आहात, प्लीज थोडंसं तरी हसा ना. म्हणून ती आता अक्षयला हसवण्यासाठी बोलण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. पण अक्षय आता काहीही बोलतच नसतो. सारखा तो आता आपल्या आरोहीचे विचारत असतो. आता रेवा जी काही आरोहीच्या इतक्या जवळ आलेली आहे ते काही त्याला पटत नसते आणि तो सारखा विचारच करून शांत बसलेला असतो. तर आता अक्षय तरी सुद्धा शांत बसलेला असतो. तर रमा म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर बोलायचं नसेल तर तुम्ही सुद्धा बोलू नका, मी सुद्धा आता काहीच बोलणार नाही, मी सुद्धा शांतच बसून घेते. काही वेळ आता मात्र रमा पुन्हा काही वेळ शांत बसते आणि अक्षयला म्हणते की प्लीज अहो हसा ना, बोला तरी काहीतरी. तर अक्षयला हसू येते. अक्षय मात्र आपलं तोंड चोरून मात्र हसण्याचा प्रयत्न करतो. तिकडे वळून रमा म्हणते की मी बघितलं की तुम्ही नक्की हसलात, मी बघितलं. तेव्हा अक्षय पुन्हा रागाने रमाकडे बघत असतो आणि पुन्हा जोरात ब्रेक दाबतो. त्यावरती आता रमा म्हणते की हो ओके ओके, मला कळालेलं आहे की तुम्हाला खूप राग आलेला आहे, खूपच राग आलेला आहे आणि हे सगळं काही मला कळत आहे. तेव्हा अक्षय पूर्णपणे गाडीचं ब्रेक जोरजोरात दाबत असतो आणि एका ठिकाणी तो जोरात ब्रेक दाबतो. रमा आता खूप घाबरते आणि विचारते की काय झालं. अक्षय आता पाहतच असतो, तो काही उत्तर देत नसतो. रमा पुन्हा विचारते की काय झालं, गाडी का थांबली. अक्षय रागाने तिच्याकडे बघत असतो आणि गाडीच्या खाली उतरतो आणि बघत असतो की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा रमा सुद्धा आता गाडीच्या खाली उतरते आणि म्हणते की असं वाटतं की गाडी बंद पडली. तरी सुद्धा अक्षय काही बोलत नसतो, काही रिॲक्ट तो होतच नाही. त्यावरती आता रमा म्हणते की अच्छा अच्छा. त्यानंतर आता घरी सगळेजण अक्षय आणि रमा अजून का आले नाहीत म्हणून वाट पाहत असतात. पार्वती आजीची आज एंट्री दाखवलेली आहे. मयुरी आता सगळ्यांसाठी चहा वगैरे घेऊन येते. पार्वती आजी कुठेतरी गावाला गेलेले असतात, बॅग वगैरे घेऊन ते आत्ताच आलेले आहे असं वाटतं. आल्यानंतर पार्वती आजी आनंद आणि मयुरी यांना विचारते की काय काय मी विचारते तुम्हाला की अक्षय आणि रमा कुठे गेलेले आहेत. आरोहीचा सुद्धा काही पत्ता नाही. मयुरी आणि आनंद मात्र दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. आजीला कोणी काही उत्तर अजूनपर्यंत काही देत नाहीत. आता आनंद मात्र पेपर वाचण्याचं नाटक करतो. आता पार्वतीजी विचारते आणि म्हणते की काय तुम्ही कान काही स्विच ऑफ करून ठेवलेले आहेत की काय. त्यावरती मयुरी म्हणते की आजी अगं चहा घे, बरं वाटेल तुला, आणि चहा थंड होईल. परत सॉरी सॉरी करते. आनंद पेपर वाचता वाचता तिच्याकडे डोकावून बघत असतो. त्यावरती आता पार्वतीजी म्हणते की हे बघ चहा वगैरे थंड होऊन दे, पण माझा प्रश्न अजून सुद्धा गरम आहे लक्षात घे. त्यामुळे मयुरी नीट आता उत्तर दे की सगळेजण कुठे गेलेले आहेत. तेवढ्यात पार्वती आजीचं लक्ष आनंदकडे जाते. आनंद लगेच आता बघतो आणि पेपरमध्ये पुन्हा लक्ष घालतो. त्यावरती पार्वती आजीचे लक्ष देते. पार्वती आजी म्हणते की आनंद तू पेपर वाचण्यासाठी समोर धरलेला आहे, तोंड लपवण्यासाठी माझी नजर चुकवतोस ना तू. वरती आनंद हा विषय टाळण्यासाठी म्हणतो की छे छे मयुरे, तुला माहिती आहे का जगामध्ये काय घडामोडी घडतात. त्यावरती पार्वतीची ओरडते आणि म्हणते की जगातील घडामोडी राहून दे, पण आपल्या घरातील घडामोडीबद्दल काय सुरू आहे, काय चालू आहे ते सांग लवकरात लवकर. नक्की काय कसला गोंधळ सुरू आहे, सगळेजण कुठे गायब आहेत, कुणाचाही अजून तपास नाही, कुठे आहेत सगळेजण. त्यावरती मयुरी म्हणते की आजी अगं ते सकाळीच बाहेर गेलेत, काहीतरी महत्वाचं काम निघाले, त्यामुळे आजीला हे सर्व सांगायचं नसतं की ते दोघं रेवाकडे गेलेले आहेत आरोहीला घेऊन, म्हणून ते लपवण्यासाठी आता इतकं सगळं नाटक करावे लागते. त्यावरती तरी सुद्धा पार्वती आजी ओळखते. पार्वती आजी म्हणते की हो का, महत्वाचं काम आणि ते इतक्या सकाळी सकाळी, आणि हे फक्त तिघे जण एकत्र गेलेले आहेत. मग नक्की एकाएकी असं काय झालेलं आहे बरं. आता आनंद म्हणतो की तिघे जण बाहेर गेलेत, मग काय फॅमिली बॉन्डिंग. त्यावरती मयुरी म्हणते की हो नक्कीच हेच असेल, आणि हे पग आजी फॅमिली बॉन्डिंग आहे. आनंद म्हणतो की हे पग अगं नक्कीच फॅमिली बॉन्डिंग, आणि अक्षय त्याच्या कुटुंबाला किती महत्त्व देणारा माणूस आहे हे तुला माहितीच आहे ग. आणि तो म्हणाला की आम्हाला फॅमिली बॉन्डिंग करायचं आहे, आम्ही तिघे जण असे नेचर वॉकला जाणार आहोत. तर त्यावरती पार्वती आजी म्हणते की हो का, नेचर वॉक, छान छान छान, आणि काय गाडीतून नेचर वॉक त्यांचा, आणि काय तर म्हणे फॅमिली बॉन्डिंग. काय बोलतात तुम्ही, काहीतरी मला पटेल असं तरी बोला, नवीनच जमाना आलेला आहे. तर पार्वती आता जे काही बोलत आहे तर ते ऐकून आनंद आणि मयुरी एकमेकांकडे बघतात. त्यावरती मयुरी म्हणते की आजी सकाळीच बातम्यामध्ये हे सांगितले की पाऊस पडण्याची शक्यता आहे, आणि म्हणून सगळेजण ते गाडी घेऊन गेलेत, आणि हे पग पाचगणीमध्ये कधीही पाऊस पडू शकतो. तेव्हा आता आनंद लगेच उठतो. पार्वती आजी त्याच्यावर ओरडते. तो डब्याला हात लावतो. पार्वतीजी त्याला म्हणत असते की हे बघ, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय तू कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, कशालाही हात लावायचा नाही, तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतात. आनंद आता लगेच डबा खाली ठेवतो आणि तेवढ्यात अभि बाहेर येतोय. आता पार्वतीजी पुन्हा विचारते की रमा, अक्षय आणि आरोही कुठे गेलेले आहेत. तर त्यावरती आता अभि खरं बोलतो. अभि म्हणतो की हे बघ आजी, ते तिघेही रेवाकडे गेलेले आहेत. आनंद आणि मयुरी धक्क्याने अभिकडे बघत असतात. आनंद त्याला रागावून म्हणत असतो की अरे अभि काय, आणि खुणावून सांगतो की प्लीज
रेवाकडे गेले म्हणून सांगू नकोस। त्यावरती आता अभि तरी सुद्धा ऐकायला तयारच नसतो। तो म्हणतो की इनफॅक्ट म्हणजे काल रात्री सुद्धा ते तिच्याकडेच होते। मयुरी आणि आनंद ह्या अभिला दात खात असतात, त्याच्यावर दात खातात, त्याला ओरडून सांगतात की प्लीज अरे अभि काय बोलतोस। आता रेवाकडे गेलेले आहेत हे म्हटल्यानंतर आता पार्वती आजीला खूप मोठा धक्का बसतो, तिला राग येतोय। पार्वती आजी आनंद आणि मयुरी या दोघांकडे बघत विचारते की रेवाकडे गेलेले आहेत का? ते जिकडे आपल्याला जायचं नाहीत ते आपण ठरवलं होतं की जायचं नाहीच म्हणून, ते स्वतः आपण होऊन गेले तर व्हेरी नाईस म्हणून पार्वतीजीला तर राग येतो। आनंद आता अभिवर दात खात असतो। त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलं आणि ते पण कधी आणि कसं। त्यावरती आता अभि म्हणतो की त्याला सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे, ते कारण कोणतं आहे मी सांगतो म्हणून अभि आता खाली बसतोय आणि आता अभि सांगायला सुरुवात करतो की आरोही मात्र 2 दिवसापूर्वी खूपच आजारी पडली होती। जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळं काही पार्वती आजीला आता अभि सांगत असतो। आनंद तरी सुद्धा त्याच्यावर दातच खात असतो। आनंदला राग येतो की अभि कशाला हे सर्व आई आजीला सांगत असेल। त्यानंतर आता इकडे रमा आणि अक्षयची गाडी बंद पडलेली असते। रमा आता अक्षयची चेष्टा करत असते, मालक जसा रागवलेला आहे तशी गाडी सुद्धा रागवलेली आहे तर। आणि आता रमा मात्र आपल्या डोक्याला हात लावते आणि म्हणते की खरं तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम येतेच आहे। अक्षयची ती उडवत असते, अक्षय तिच्याकडे बघतोय आणि विचारतो की कुठे। त्यावरती आता ती पुन्हा इंजिनकडे हात लावते आणि इथे इथे असं म्हणते आणि बहुतेक इथे काहीतरी झालेलं आहे असं म्हणते। आता मात्र तो गाडीत जो काही बिघाड झालेला आहे त्याबद्दल सांगतो। रमा म्हणते की हो का, असं आहे का? आणि रमा पुन्हा आता रुसते आणि अगदी नाक फुगून तोंड फुगून मात्र ती गाडीच्या जवळ येते। इकडे तिकडे डोकावून पाहत असते, तिचा चेहरा पूर्णपणे आता फुगून बसलेला असतो। तेव्हा आता रमा काहीतरी तिच्या डोक्यात सुचतं आणि ती गाडीवर काहीतरी आपल्या बोटाने करत असते। तेवढ्यात अक्षय तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की 1 मिनिटात गाडी आता दुरुस्त होईल, त्यामुळे तू गाडीमध्ये बस। त्यावरती रमा म्हणते की मला डिस्टर्ब करू नका, माझं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे। अक्षय डोकडोकावून पाहत असतो, रमा काहीतरी करत असते आणि तो मनात म्हणतो की आता हे काय नवीन आहे आणि तो मात्र तिच्याकडे बघून हसतो आणि परत गाडी दुरुस्त करत असतो। आणि तेवढ्यात रमा आता खुश होत समोर पाहत असते। तेव्हा तो गाडीचं काम वगैरे झाल्यानंतर पुन्हा आता गाडीचा दरवाजा उघडतो तर रमा त्याला आवाज देते की मिस्टर अक्षय मुकादम। आणि तेथे आता मात्र गाडीवरती 2 असे हसरे एक चेहरा काढते आणि म्हणते की हा जो हसरा चेहरा आहे तर त्यात मी आहे। रमा त्याला तसा चेहरा करून दाखवते, जो काही आता हा असा रुसलेला चेहरा आहे तर तो तुमचा चेहरा आहे असं म्हणते। आणि हे बघा तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला आता कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे असं अक्षयला म्हणते। आणि हे बघा आपण दोघं सुद्धा एकच आहोत, त्यामुळे कॅटेगरी सुद्धा एकच असायला हवी। त्यावरती आता अक्षय म्हणतो की तुला समोरच्याची कॅटेगरीच कळत नाही की हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे तर। त्यावरती रमा म्हणते की गोष्टी कळण्यासाठी मन आणि डोकं दोन्हीही शांत असावं लागतं। आणि हे बघा तुम्ही आता तापलेले आहात, त्यामुळे तुम्हाला नक्की काय करावं तेच काही कळत नाही। आणि तेवढ्यात आता अक्षयला हसू येते। अक्षय पुढे निघून येतो, रमा लगेच धावतच येते आणि विचारते तुम्हाला हसू आले ना म्हणूनच तुम्ही इकडे निघून आलात। आणि खरं बोला तर अक्षय अजूनपर्यंत काही बोलत नसतो, तो नजर वर करून तिच्याकडे पाहत असतो। रमा आता पुन्हा ओरडते की अहो खरं बोला। आणि हे बघा तुम्ही असं शांत बसू नका, प्लीज बोला ना काहीतरी, हवं तर तुम्ही माझ्यावर रागवू शकता, चिडवू शकतात आणि हवं ते बोला, फक्त बोला, प्लीज बोला। तेव्हा तर रमा पुन्हा पुढे येते आणि हसून ती आता अक्षयची गंमत करत असते। तेथील एक फूल तोडते, ते फूल अक्षयला देत म्हणते की प्लीज आता हे जे काही युद्ध आहे ते प्लीज थांबवा तरी आता। आणि ती अक्षय समोर ते फूल धरत असते तर अक्षय तिला म्हणतो की हे बघ बाजूला हा तुला लागेल। तो काही तिचं फूल घेत नाही तर रमा पुन्हा त्याच्या तोंडासमोर ते फूल धरते। त्यावरती आता अक्षय तिला पुन्हा म्हणतो की सरक लागेल। तो गाडीचा दरवाजा बंद करतो आणि तेवढ्यात रमा पुन्हा ते फूल त्याच्या समोर धरते, त्याच्याकडे स्माइल करत हसत असते। अक्षय ते फूल असं वर फेकून दिल्याचं नाटक करतो आणि पुन्हा ते फूल आहे तर ते रमाच्या कानाजवळ लावतो आणि परत तो गाडीमध्ये जाऊन बसतो। रमा बघते आणि ती सुद्धा ताव गाडीमध्ये बसायला येते आणि रमा गाडीमध्ये बसते तर अक्षय तिच्याकडे बघतोय, तरी सुद्धा काही बोलत नसतो। रमा म्हणते की ठीक आहे मी सुद्धा आता काहीच बोलणार नाही, फक्त 20 सेकंद आणि त्यापेक्षा मी जास्त शांत नाही बसू शकत। तेव्हा अक्षय पुन्हा गाडी जोरात रेस करतो, रमा खूपच घाबरते आणि अक्षय आता गाडी चालू करतो, मग त्याच्याकडे बघून हसत असते। आणि लगेच मात्र रमा ते आपल्या कानामागे लावलेलं फुल आहे तर ते काढते आणि अक्षयकडे बघून हसत असते। अक्षय तिच्याकडे पाहतच असतो, मग पुन्हा ते फुल त्याच्या समोर धरते। अक्षय पुन्हा तिच्या हातातील ते फुल घेतो आणि फेकून देण्याचं नाटक करून तो पुन्हा आपलं फुल हातामध्ये ठेवतो। रमा आता त्याच्याकडे पाहत असते, अक्षयने ते फुल जवळच ठेवलेलं असतं। रमा चोरून पाहत असते तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता घरी आल्यानंतर अक्षय रमाला समजावतो की हे फक्त चेष्टेचा विषय नाही, त्या रेवाला तू घरी येण्याची जी परवानगी दिली तर खूप मोठी चूक केली। आता इकडे रेवा मात्र आता जी काही बाहुली तिच्या हातामध्ये आहे तर त्या बाहुलीच्या चेहऱ्याला अक्षयचा फोटो लावते आणि ती बाहुली हातामध्ये घेत म्हणते की अक्षय मुकादम तू काही अजून वाकलेला नाहीस, तुला सुद्धा मी माझ्या हातचा
बाहुला बनवल्याशिवाय मला काही चैन नाही पडणार, हा रेवाचा एक डाव असतो. त्यानंतर आता पार्वती आजी अक्षय आणि रमाला म्हणते की हे बघ ती रेवा आहे तर ती सापासारखी आहे, एक वेळेस ती काट टाकेल परंतु विष नाही टाकणार. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघ हा निर्णय तिचा एकटीचा नाही, आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला होता. त्यावरती पार्वती आजी चिडते. पार्वती आजी म्हणते की ती आता काय करणार नाही, ती परत एकदा आपल्या घरामध्ये शिरण्यासाठी हे प्रयत्न करत आहे आणि शेवटी ती घरामध्ये शिरणारच आहे. रमा आणि अक्षय दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि पार्वती आजी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की रेवा बदललेली नाही, ती पुन्हा आपल्या घरात शिरण्यासाठी हे सर्व नाटक करत आहे आणि आता रेवाचं खरंच ते एक नाटकच असतं. आणि आता अक्षय आणि रमा दोघेही एकमेकांकडे, तरी सुद्धा आता काय न अक्षयला हे सर्व काही कळेल आणि अक्षय पुन्हा या सगळ्यातून आता ह्या रेवाला कसा धडा शिकवतो ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.